शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य स्थापन केलं, ते छत्रपती झाले. मग दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि औरंगजेबाचा आणि मोगलांचा धोका सतत दिसत राहिला. त्यावेळेला त्यांनी सगळ्या दक्षिणेतल्या बहमनी राज्यांना म्हटलेलं आहे, की हे दक्षिणीयांचं राज्य आहे. हा दक्षिणीयांचा भाग आहे आणि हे बाहेरचे आहेत. म्हणजे ते तुरुक आहेत, मोगल आहेत आणि ते त्यांची मुळं विसरले नाही आहेत. म्हणजे इथले बहामनी पंथात, बहामनी वंशाचे सगळे लोक, हसन गंगू बहामनीपासून हे कन्व्हर्टेड लोक आहेत, धर्मांतरित आहेत. त्यामुळे त्यांच्या मिश्र निष्ठा आहेत. त्यामुळे हे जे दक्षिणी लोक आहेत, हे दक्षिणी आपण वेगळे आहोत, हे शिवाजी महाराजांच्या डोक्यात पक्कं होतं. शिवाजी महाराजांच्या डोक्यात ही पक्कं होतं की दिल्ली जिंकली पाहिजे. त्यामुळे राजाराम महाराज पालथे जन्माला आले तेव्हा ते अशुभ आहे असं म्हटलं गेलं, तेव्हा ते म्हणले की दिल्ली पालथी घालेल. तर हे जे आहे, हे दिल्ली पालथी घालण्याचं आपलं स्वप्न तेव्हापासूनच आहे. ते मधल्या काळामध्ये आपण दिल्लीचं तख्त राखण्यापासून दिल्लीचे बूट चाटण्यापर्यंत इथपर्यंतचा आपला वैचारिक प्रवास गेल्या 200-400 वर्षामध्ये झालेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या नंतर थोरल्या बाजीरावाने एका अर्थाने ज्याला आपण यशवंतराव चव्हाणांचं बेरजेचं राजकारण म्हणतो, ते करणारा पहिला ब्राह्मण माणूस महाराष्ट्रातला म्हणजे थोरला बाजीराव आहे. त्याने मल्हारराव होळकरांपासून, शिंद्यांपासून सगळे त्याचे सगळे सरदार अब्राह्मण आहेत. या प्रकारचा माणूस हा ज्या प्रकारचं राजकारण करू पाहतो, तसं राजकारण नंतर काही प्रमाणामध्ये महादजी शिंद्यांनी केलं. महादजी शिंद्यांनी केलेल्या राजकारणामध्ये सनदा घेतल्या, पण दिल्लीतला मोगल बादशाह त्या काळातली जर तू सेतुमाधवराव पगडींनी केलेली वर्णनं पाहिलीस, तर तो राजा अक्षरशः महादजी शिंद्यांचा आश्रित होता. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला असा प्रश्न पडतो की या आश्रिताला एक उपचार म्हणून सुद्धा सुलतान म्हणण्यापेक्षा महादजी शिंदे हाच माणूस दिल्लीच्या तख्तावर बसला असता तर काय झालं असतं. दिल्लीचं तख्त सांभाळण्याची जबाबदारी हे कुठून आलंय, तर संभाजीराजांचे पुत्र शाहू छत्रपती हे मोगलांच्या सल्तनतीत त्याच्या छावणीत राहिले. त्यामुळे संभाजी महाराजांचा मुलगा हा संभाजी महाराजांच्या सारखं राजकारण करणारा नाही आहे, तो दरबारी राजकारण करणार आहे. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये दिल्ली हे काय, दिल्लीश्वरो जगदीश्वरो ही आपली भूमिका आहे. तर दिल्ली राखणं हे आपलं काम नाही ना, दिल्लीचे लोक राखतील. आपण जर दिल्लीवर स्वारी केलेली आहे तर ती जिंकणं याच्यामध्ये काहीही मध्ययुगाचे नियम लक्षात घेता काहीही गैर नाही. पण मराठ्यांनी त्या काळामध्ये हे केलं नाही. याचं कारण आपल्याकडचं जे वरचं शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यानेच हे आतून मान्य केलं की आपण नंबर 2चे आहोत. तर ही गोष्ट पेशवाईच्या संपूर्ण पेशवाईत आहे.